नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी टू लर्न या ग्रुप चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण शिकणार आहोत की जो पोस्ट ऑफिस मध्ये जे व्हेकन्सी निघाल्या आहेत ते आपण फॉर्म कसं भरणार ते आज आपण सोप्या भाषेमध्ये बघणार आहोत. आणि जे आजची वेबसाईट आहे ती इंडियन पोस्ट GDS रिक्वायरमेंट 2024 जी आपल्याला स्टार्टिंगला दिसत आहे. त्या वेबसाईटवरती ओपन केल्यानंतर जी पहिली लिंक येणार इंडियन पोस्ट GDS ऑनलाईन त्याच्यावरती आपल्याला क्लिक हे करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता हे पहिलं पेज हे ओपन झालेलं आहे. त्यानंतर व्हॅकन्सी आपण बघू शकता की GDS ऑनलाईन जुलै 2024ला आहे ते पोस्ट 44,228 एवढे व्हॅकन्सी आहेत. आणि स्टार्टिंग डेट आहे फॉर्म भरण्याची 15/7/2024 ते एंड डेट आहे 5/8/2024. त्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये किती व्हॅकन्सी आहेत ते आज आपण बघूया. आपण बघू शकता की 17 नंबरला जे पहिले कोकणी आणि मराठी आहे तिथं अनरिझर्व कॅटेगरीला 47 जागा आहेत. त्यानंतर तिथे आपण खालीच 18 नंबरला बघतोय की अनरिझर्व कॅटेगरीला 1318 व्हॅकन्सी आहेत. त्यानंतर OBCला 884 व्हॅकन्सी आहेत. तसं SCला 276 आहेत आणि STला 288 आहेत. तसं आपण टोटल बघूयाच आता की आपण जर महाराष्ट्राचाच फक्त विचार केला तर 3083 प्लस 87 व्हॅकन्सी एवढ्या आहेत. त्यानंतर आपण जिथं जास्त व्हॅकन्सी आहेत तिथं आपण आज फॉर्म भरूया. आणि ह्या PDFची लिंक पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवरती डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेलीच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्टेप बाय स्टेप फॉर्म कसं फिलअप करायचं हे आपण बघूया. तर आपल्याला इथं स्क्रीनवरती दिसत आहे की स्टेज 1 रजिस्ट्रेशन. तर आपण त्याच्यावरती आता क्लिक करूया. त्यानंतर आपल्याला येतं आहे की फोन नंबर. आपल्या इथं फोन नंबर हा टाकायचा आहे. त्यानंतर आपण आता फोन नंबर टाकूया आपला. त्यानंतर व्हॅलिडिटी मोबाईल नंबर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक OTP येणार आणि तो OTP आपण इथं टाकायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जो OTP आला आहे तो आपण इथं टाकूया आणि सबमिट OTP वरती ओके करूया. तर आता आपण ईमेलवरती ओके करूया. इथं आपला जो परमनंट ईमेल आहे तो आपण इथं टाकायचा आहे. आता ईमेल टाकल्यानंतर व्हॅलिड ईमेल याच्यावरती क्लिक करायचं आहे. ईमेल टाकल्यानंतर व्हॅलिड मेलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या ईमेलच्या इनबॉक्समध्ये बघायचं आहे की OTP आणि OTP आल्यानंतर आपल्याला तर विद्यार्थी मित्रांनो सबमिट OTP वरती ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे आणि ते सक्सेसफुल झाल्यानंतर आपण पुढची इन्फॉर्मेशन भरायची आहे. त्यानंतर आपण 3 नंबरला बघतो की ॲप्लिकेशन नेम. जसं आपलं 10वीच्या बोर्डाच्या सर्टिफिकेटवरती नाव आहे तसं नाव टाकायचं आहे. त्यानंतर 4 नंबरला बघतोय की फादर फुल नेम हे आपल्याला टाकायचं आहे. फादर नेम किंवा मदर नेम आता आपण ते टाकूया. टाकल्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ आपण सिलेक्ट करून घेऊया. या प्रकारे आपण डेट ऑफ बर्थ ही सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर आपण बघूया 6 नंबरला तिथं आपण सिलेक्ट करायचं की आपण मुलगा असेल तर मेल टाकायचं, त्यानंतर फिमेल असं टाकायचं आहे. त्यानंतर आपण बघूया की 7 नंबरला कम्युनिटी. आपण ज्या कास्टमध्ये बिलॉंग करतो ती कॅटेगरी आपण इथं टाकायची आहे. जसं की अनरिझर्व कॅटेगरी झालं, त्यानंतर EWS झालं, त्यानंतर OBC झालं, नंतर SC झालं, ST झालं. तर आपण ज्यांची जी कास्ट असेल ते इथं आपण टाकायचे आहे. त्यानंतर आपण बघतोय की 9 नंबरला इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल. तर आपण बघूया की आपण 10वी कोणत्या वर्षी पास झालो ते आपण इथं टाकूया. त्यानंतर जसं की मी 2016 मध्ये पास झालो ते मी 2016 इथं टाकणार आहोत. त्यानंतर त्याच्या खाली आलो की 10 नंबरला इंटर युअर टेक्स्ट शो बिलो याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि जे आपल्याला आता ह्या साईडला दिसतंय उजव्या साईडला ते आपण इथं क्लिक हे करायचं आहे. तर आपल्याला आता उजव्या साईडला इथे कॅप्शन टाकायचं आहे. DDFEH तुमच्या फोनवरती वेगळा येणार, त्याच्यावरती आपल्याला क्लिक हे करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला ओके हे सबमिटवरती ओके करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन इज कम्प्लिटेड असं तुम्हाला
नोटिफिकेशन दिसेल. त्यानंतर आपल्याला ओके हे क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशी प्रोसेस सुरू होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट स्टेज जे आपले कंप्लीट झालेले आहे. त्यानंतर आपण 10 नंबरला आहे ते आधार कार्ड नंबर स्वतःचा हा टाकून घेऊया. तर आपण आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर त्यानंतर पुढे येऊया. नंतर इथं दाखवतं की 11 नंबरला यू आर अ पर्सन विथ डिसेबिलिटी. तर आपण इथं असेल तर येस करायचं आहे आणि नसेल तर ते नो करायचं आहे. अंडर डिसेबल ते असेल तर मग टाईप ऑफ डिसेबल याच्यावरती आपल्याला कॅटेगरी ए कॅटेगरी बी हे सिलेक्ट करूया. त्यानंतर आपण नाही तर आपण इथं नो करूया. त्यानंतर आपण खाली आल्यानंतर अ वेदर एम्प्लॉय, जर आपण कुठे नोकरी करत असेल तर येस करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. आणि असेल तर येस करायचं आहे नोकरी करत असेल तर, आणि तिथं NOC अवेलेबल आहे की नाही तिथे ते ओके करायचं आहे. त्यानंतर आपण जॉबला नाही तर त्यामुळे तर आपण नो करूया. त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर फोटो अपलोडचं ऑप्शन येणार. त्यानंतर तिथं दिलं आहे का आपल्याला JPG फाईल 50 KB एवढी पाहिजे आहे. त्यानंतर आपण खाली बघतोय की सिग्नेचर 20 KBच्या खाली एवढी पाहिजे आहे. एवढं आपल्याला अपलोड करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता फोटो आणि सिग्नेचर हा अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला रिसाईज कमी करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ॲप्लिकेशनचं मी लिंक देतोय, तिथे जाऊन तुम्ही त्याची साईज ही कमी करू शकता. त्यानंतर तुम्ही अपलोड करू शकता. नंतर आपण सबमिटवरती क्लिक करणार आहोत. आपण 12 नंबरला जी सेकंडरी लँग्वेज आहे ते विसरलो होतो, ते आपण आता टाकून घेऊया इथं. त्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये शिकलेलो आहे त्यामुळे आपण मराठी ही विषय चॉईस करूया आणि ओके करूया. त्यानंतर आपण खाली सबमिटवरती क्लिक करूया. त्यानंतर असं तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल्स स्वतःची माहिती दिसेल. त्यानंतर आपण सर्व माहिती बरोबरच आहे का ही चेक करून घेऊया. त्यानंतर इथं ओके करून सबमिट हे करूया. सगळी इन्फॉर्मेशन बरोबर आहे की नाही हे ते बघून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण ओके करायचं आहे सबमिटवरती. सबमिट केल्यानंतर असं लोडिंगचं ऑप्शन येणार. त्यानंतर डिअर कस्टमर युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन कम्प्लिटेड सक्सेसफुली आणि रजिस्ट्रेशन नंबर येणार. हा आपल्याला कॉपी हा करून घ्यायचा आहे. आणि कॉपी केल्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके केल्यानंतर व्हेरिफिकेशन डिटेल असं ऑप्शन येणार. त्यानंतर सर्कल अप्लाइंग फॉर याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती ओके करायचं आहे. क्लिक केल्यानंतर OTP सेंड युअर रजिस्ट्रेशन फोन नंबर याच्यावरती आपण आता बघूया. आणि तो OTP आलेला आहे तो इथं इंटर OTPच्या ह्या ठिकाणी टाकूयात. तर आपण आता OTP हा टाकलेला आहे. त्यानंतर इंटर युअर टेक्स्ट शो बिलो त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जे दिसतंय QEXEK हे आपण आता टाकून घेऊया. आता कॅप्शन टाकल्यावरती आपल्याला नेक्स्ट इथं ओके करायचं आहे. आता आपण बघितलं की आपल्याकडनं चुकलेलं त्याच्या मी तर आपण ते परत टाकूयात. आणि नेक्स्ट वरती क्लिक केलेला आहे. ते क्लिक केल्यानंतर जे आता नेक्स्ट स्टेज आहे की तो रजिस्ट्रेशन डिटेल कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म आता आपल्याला फिलअप करायचा आहे. त्यानंतर इथं आलं आहे की ॲड्रेस डिटेल, इथं आपला पूर्णचे पूर्ण ॲड्रेस हा टाकायचा आहे. तर आता आपण ॲड्रेस डिटेल पूर्ण भरलेलं आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेसचं वेगवेगळा असेल तर आपल्याला वेगवेगळं टाकायचं आहे. त्यानंतर जर एकच असेल तर इथं सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेसवरती इथं डॅशबोर्ड इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण खाली आलो की क्वालिफिकेशन डिटेल. त्यानंतर मी तेव्हा टाकलं की मी 2016मध्ये पासिंग आहे. तर इथं आपले टाकलेले असेल तर आपण सिलेक्ट बोर्डवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण इथं बघूया सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड अँड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन विथ सिलेक्ट बोर्डवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण जर CBSE मध्ये एज्युकेशन घेतलं असेल CBSE बोर्डामध्ये तर आपण
सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशन सेकंडरी एज्युकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये जर स्टेट बोर्डामध्ये एज्युकेशन घेतलं असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन विथ 1600 मार्क्स फ्रॉम 2014 ते 2022 वरती आपण क्लिक करूया. त्यानंतर आपण खाली आल्यानंतर सिलेक्ट रिझल्ट टाईपवरती क्लिक करूया. त्यानंतर आपण मार्क्सवरती क्लिक करूया. त्यानंतर आपण खाली बघतो की विषय ऑटोमॅटिक आलेला आहे की तो सायन्स हा सब्जेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला सायन्सला किती मार्क्स आहेत ते आपण आता भरून घेऊया. आपण सर्टिफिकेटवरती बघून आपल्याला किती मार्क्स आहेत ते आपण इथं भरायचं आहे. त्यानंतर मला 74 मार्क्स, मी 74 भरलं. त्यानंतर आपण इथं पहिला विषय सिलेक्ट करायचा जो आपला तो पहिला प्रायमरी सब्जेक्ट मराठी आहे म्हणून आपण मराठी हा चूज केला आहे. त्यानंतर मराठीचे मार्क्स इथं भरायचे आहेत. त्यानंतर खालचा सब्जेक्ट आहे कंपल्सरी तो मॅथेमॅटिक्स आहे. त्यानंतर मॅथला किती मार्क्स होते ते आपल्याला इथं भरायचे आहेत. त्यानंतर आपण इथं हिंदी ही विषय फर्स्ट लँग्वेज ही चूज करायची, तर आपल्याला हिंदी ही चूज करायचे आहे. त्यानंतर आपण हिंदीला किती मार्क्स आहेत ते इथं आपण भरूया. त्यानंतर आपली जी थर्ड लँग्वेज आहे ते इंग्लिश, ते इथं आपण शोधून थर्ड लँग्वेज इंग्लिशवरती क्लिक करूया. ते क्लिक केल्यानंतर 100 पैकी आपल्याला किती मार्क्स आहेत ते आपण इथं टाकूयात. त्यानंतर आपण खाली बघतोय की सोशल सायन्सला किती मार्क्स आहेत ते आपण बघूयात. सोशल सायन्सला मार्क्स आहेत ते आता आपण टाकूया. त्यानंतर आपल्याला किती CGPA स्कोर आहे, जर आपण मार्कच्या ठिकाणी काय यांचं CGPA असतो ते तिथं टाकता येऊ शकतं. त्यानंतर आपल्याला काहीच नाही तर आपण सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं लोडिंगचं ऑप्शन येणार. विद्यार्थी मित्रांनो, तर तिसरी स्लाईड ही ओपन झालेली आहे की चूज प्रेफरन्सवरती आहे. त्यानंतर आपण बघूया की चूज युअर प्रेफरन्स इयर, म्हणजे आपण जे जिल्ह्यामध्ये आहोत ते पण भरू शकतो किंवा आपल्या कॅटेगरीला सगळ्यात जास्त वेकन्सी कुठं आहेत हे पण आपण भरू शकता. त्यानंतर आपण आपलं जिल्हा तो सिलेक्ट करूया. त्यानंतर मी नाशिक डिव्हिजनमध्ये भरणार आहे, त्यामुळे मी नाशिक डिव्हिजन सिलेक्ट करतो. हे केल्यानंतर तिथं असं नाव पडलं की 1, 2, 3, 4 असे की जे पोस्ट ऑफिस आहेत तिथल्या जे व्हॅकन्सी आहेत तिथले आपल्याला रेफरन्स हा द्यायचा आहे. आणि आपल्याला जर व्हॅकन्सी बघायच्या आहेत की कुठे जास्त व्हॅकन्सी आहेत तर इथं खाली जो नाव येतोय की क्लिक इयर, याच्यावरती क्लिक करून आपण किती व्हॅकन्सी आहेत हे बघू शकता. त्यानंतर आपण बघतो की नाशिक डिव्हिजन चेस BO आपल्याला जसं रेफरन्स देता येईल तसं आपण त्यांना देऊ शकतो जिथं व्हॅकन्सी जास्त असेल तिथं. आता फॉर एक्झाम्पल मी इथं देतोय इथं 1, म्हणजे इथं व्हॅकन्सी जास्त असल्यामुळे तर मी इथं हे देत आहो. तसं तुम्ही जिथं जास्त व्हॅकन्सी असेल ते तुम्ही सिलेक्ट हे करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सगळ्यांना नंबर हे दिले आहेत. त्यानंतर आपण खाली येऊया आणि डिक्लेरेशनवरती क्लिक करूया. इथे इनबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसेसवरती क्लिक करूया. आता आपण ते क्लिक केल्यानंतर आपण ह्या स्टेजला परत आलो. त्यानंतर स्टेज 2 अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक करायचं आहे. अप्लायच्या खाली जो ऑप्शन आहे तो ॲप्लिकेशन स्टेटसवरती आपण आता क्लिक करूया. आपल्याला प्रिंट काढण्याचे आहे त्यामुळे. त्यानंतर आपण जो कॉपी केलेला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपण इथं क्लिक करूया. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करूया. व्हेरिफिकेशन डिटेलवरती ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपला स्वतःचा फोन नंबर हा टाकायचा आहे. टाकल्यानंतर इथं जो खाली कॅप्शन दिलेला आहे तो इथं आपल्याला आता टाकायचा आहे. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग होणार. त्यानंतर असा इंटरफेस तयार होईल. त्यानंतर आपण इथं बघू शकता आपली इन्फॉर्मेशन सगळी बघून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथं खाली बघतो शेवट खाली आल्यानंतर प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण फाईल ही सेव्ह ही करून घ्यायची आहे.
माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.